तर नमस्कार मित्रांनो, पहिले तर तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. मी कोकणी दीप. तर आज आहे ती म्हणजे माझ्या लाडक्या भावाची हल्दी, आणि आज तुम्हाला दाखवणार आहे न्हावेगावची हळद. कारण प्रत्येक गावाची हल्दीची पद्धत वेगवेगळी असते, आणि आज तुम्ही बघणार आहात न्हावेगावची हळद. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण आज खूप मजा करणार होतो आम्ही. तर हे आहे ते पहिले माझ्या मामाचं गाव, आणि जो पाटी दिसतोय ना माझ्या, तो आहे माझ्या भावाचा मांडव. तर मित्रांनो, न्हावेगाव हे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये येतं. तर हे आहे ते माझ्या भावाचं मांडव. प्रशांत इकडे बा. हा माझा भाऊ प्रशांत. तर मित्रांनो, बघू शकता कशा प्रकारे नवऱ्याला आंघोळ घातली जाते हल्दीच्या अगोदर. आता लहान मुलांची सुरुवात झालेली आहे पैसे मागायची. एवढं हात पुढे. तर मित्रांनो, आता चाललोय ते खालू बाजासोबत वाजत गावातल्या देवांना मान देण्यासाठी. इकडे बघ प्रशांत दादा. हाय नवरदेव. आता गेला वाटतं दीपक आणि तो भाऊ. हे तुझ्याकडे येऊन घेतोय आल्यामध्ये. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला मंदिर दिसते ते म्हणजे कालभैरवाचे. जोपर्यंत नवरा किंवा नवरी इथे हल्दीचा मान देत नाही, तोपर्यंत गावामध्ये हळद लावली जात नाही. चावी मित्रांनो, हे जे मंदिर आहे ती म्हणजे न्हावेगावची गावदेवी मरुआईचं.
तर मित्रांनो इथे चालले ती म्हणजे जेवणाची सोय आणि इकडे चालले ते म्हणजे मावरा कटिंग. तर बघू शकता मित्रांनो 2 कटले आहेत मोठे मोठे. दोघांचा वेट होईल तरी पण साधारण 6-7 किलो होईल. तर बघू शकता खवलं कशी काढली जातात मग. आणि इकडे चिकन सर्वांनी बघा या आहे मग ती म्हणजे रात्रीची तयारी. चिकन स्पेशल फायटर मटन तोंड तरी दाखवा. तर मित्रांनो आज आहे ती म्हणजे प्रशांत भावाची हळद आणि आज आपण खूप नाचणार आहोत हल्दीमध्ये, कारण प्रशांत भावांनी पण खूप हल्दी गाजवल्यात. आज आपण गाजवणार आहोत हळद. तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही किती नाचलो येते, कारण आज रेकॉर्ड ब्रेक करणार आहोत आम्ही. प्रशांत आता ऑन फायर.
हा बघताय तो प्रसन्नाचा मांडव. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जस्ट बाजूलाच आहे वहिनीचं घर. आणि आता जाणार तो वहिनीच्या मांडवात नाचायला, नाही तर वहिनीला राग यायचा. म्हणजे वहिनी म्हणजे प्रशांताची होणारी बायको. तर इथे आता आपण आलो आहे ते म्हणजे नाचायला. तर मित्रांनो, ह्या ज्या दिसत आहेत ना त्या सर्व माझ्या बहिणी आहेत. असं पहिल्यांदाच झालं असेल की नवरा आणि नवरीच्या मांडवामध्ये नाचायला भेटलं असेल मला. आणि ते पण लाडक्या भावाच्या आणि वहिनीच्या. एका साईडला डीजे आहे तर एका साईडला बँजो. फुल एन्जॉय.
मित्रांनो 6:30 वाजले आता आणि डीजे वाला गाणी लावायचं बंदच नाही करत. आपली पोरं दमली पाहिजे तो आपली पोरं दमली पाहिजे. दमणार नाही पूर्ण. सोन्याचा हार मागता सोन्याचा हार. तर मित्रांनो फायनली आता डीजे बंद झालाय. आता वाजलेत ते म्हणजे 6:41 झालेत. रात्री जे 10 वाजता जो डीजे चालू झाला ना ते अजूनपर्यंत वाजतोय म्हणजे 6:41 आले ते. आता खूप झोप मला. आता जातो मस्त बघी आणि झोपतो थोडा वेळ. आणि आज आहे ते म्हणजे भावाचं लग्न. तर व्हिडिओ पूर्ण बघा लास्टपर्यंत. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटू पुढल्या नव्या व्हिडिओमध्ये.